नमस्कार. ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, काल आपली कंबाईन मेन्सची जी आन्सर की आहे, फायनल आन्सर की ती आलेली आहे. आयोगाने अतिशय गतीनं ही दुसरी की पब्लिश केली आहे आणि ज्या तुलनेनं प्रिलिमला एकही प्रश्न रद्द झाला नव्हता त्यानुसार वाटत होतं की एवढे सगळे काही बदल अपेक्षित नव्हते. इवन दो ते कोणालाही वाटत नव्हतं. फार काही असे क्वेश्चन्स आहेत की ते मुळात रद्द होणे अपेक्षितच नव्हतं, तरी सुद्धा प्रश्न रद्द झालेले आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर 12 बदल आहेत आणि 2 चेंजेस आहेत. जवळपास 14 चेंजेस म्हणायला हरकत नाही. हे 14 प्रश्न म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी रिव्हर्स आणताना दिसून येतात. जे विद्यार्थी मित्र आहेत त्या विद्यार्थी मित्रांचे कालचे जे रिव्ह्यू आहे, त्यांचे जे मार्क्सची संख्या आहे, तर बऱ्यापैकी मार्क्स प्रत्येकाचे कमी झालेले आहे. माझ्या तरी ऐकण्यात कोणाचे मार्क्स वाढलेला असा एकही विद्यार्थी अद्यापपर्यंत भेटलेला नाही. त्यानुसार आपल्याला फायनल कीनुसार तुमचा आग्रह होता, बरेचसे काल मेसेज होते की फायनल काय कट ऑफ असेल. मुळात आपण एक व्हिडिओ ऑलरेडी रेकॉर्ड केलेला आहे. आता एक फास्टमध्ये आपण सगळे संवर्ग बऱ्यापैकी मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. त्यामुळं ते आतापर्यंतचे कट ऑफ आपले किती मार्क्सने कमी लागतात त्यानुसार तुम्ही गृहीत धरायचं आहे. आपल्याला फार लेंदी व्हिडिओ नाही घ्यायचा आहे. एक 8-10 मिनिटामध्ये आपल्याला व्हिडिओ संपवायचा आहे. तर त्या हिशोबाने आपण जे महत्त्वाचे संवर्ग आहे सगळे त्यानुसार आपल्याला बऱ्यापैकी अंदाज येतो, ते आपण घेऊया. मेल आणि फिमेल दोनही आपण या ठिकाणी काय करणार आहे, कव्हर करणार आहे. तत्पूर्वी सगळ्यांना एकदा रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओला लाईक पण करायचं आहे आणि तुम्हाला चॅनल सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे, कारण ग्रो अकॅडमी हा तुमचा हक्काचा प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी आत्तापर्यंत सगळे कट ऑफ आपण प्रेडिक्ट करत असतो. त्यापैकी पर्सेंटेजच्या हिशोबाने गेलं तर 80 ते 90% आपले कट ऑफ आतापर्यंत तंतोतंत जुळलेले आहात. तुम्ही सर्वजण यासाठी तुम्हाला माहिती आहे, ज्ञात आहात की ग्रो अकॅडमीचे कट ऑफ हे काहीतरी घ्यायचं म्हणून घेतलेले नसतात, तर अर्थातच ते प्रॉपरली काहीतरी अभ्यासपूर्ण व्हिडिओ घेतलेला असतो. तर आपण जास्त वेळ न घेता आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्याकडे जाऊया. तत्पूर्वी एक इन्स्ट्रक्शन मी ऑलवेज एका व्हिडिओमध्ये देत असतो, ते म्हणजे की हे जे कट ऑफ या ठिकाणी प्रेडिक्ट केल्या जात आहेत, तर हे कट ऑफ फक्त आणि फक्त हा आमचा अंदाज आहे. आमच्या अंदाजानुसारच हे कट ऑफ प्रेडिक्ट केले जात आहेत. यापेक्षा वेगळाही कट ऑफ लागू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाहीये. तर बघा, आपण जास्त वेळ न घेता जो महत्त्वाचा मुद्दा आहे, जो आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे की संभाव्य कट ऑफ काय असेल आफ्टर फायनल की, तर आपण त्याकडे जायला का फटाफट आपण जाऊया. तर बघा, सगळ्यात पहिला संवर्ग आहे ESO संवर्गाच्या एकूण होत्या 54 जागा, म्हणजे 54 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आलेली आहे. आणि आता त्यामध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला कट ऑफ बघायचा आहे. मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्सच घेत असतो. हे जे आहे एक्सपेक्टेड कट ऑफ, म्हणजे याला जर आपण मार्क्समध्ये बघितलं तर हे मार्क्समध्ये इंटू 2 तुम्ही करायचे आहेत, कारण ते करत गेलं तर आपला व्हिडिओ लेंदी बनेल, आपल्याला ते टाळायचं आहे. तर बघा, हे संवर्ग आहे ओपन जनरल, IWS, OBC, SCBC, SC आणि ST एवढ्या संवर्गासाठीचे आपण काय करणार आहे, कट ऑफ प्रेडिक्ट करणार आहे. इतर संवर्गांनी आतापर्यंतचा जो रेशो आहे त्या ओपननुसार जे कमी मार्क्स होतात 2 किंवा 4, 5 वाटेवर, त्या हिशोबाने तुम्ही रिव्हर्स येऊन तुमच्या संवर्गाचं कॅल्क्युलेट करायचं आहे. नंतर कोणीही कमेंट नाही करायची की आमचा संवर्ग वगळला, काय हा संवर्गच नाही काय, कारण कमेंट खूप छान असतात. आणि अर्थात तुम्ही सगळे मेन्सचे आहेत, मेन्सच्या विद्यार्थ्यांकडून एकही निगेटिव्ह कमेंट किंवा आलतू फालतूचं बघायला मिळत नाही, तेवढं तरी चांगलं आहे. अदरवाईज प्रिलिमची जनता असते कट ऑफच्या व्हिडिओमध्ये, चालू व्हिडिओमध्ये पण आणि नंतरही बरेच काही चांगल्या कमेंट्स असतात. तर असो, व्हॉटेवर. आता बघा, आपल्याला या ठिकाणी जे कट ऑफ आहे, कट ऑफचं बरीच मोठी लिस्ट असल्यामुळं मी पेज सोबत ठेवलं आहे की त्या हिशोबाने आपल्याला घेता येईल. तर ओपन मेलचा जो कट ऑफ आहे आफ्टर फायनल की, जे काही चेंजेस आहे, चेंजेस कसे झाले ते सांगतो. ज्या मुलांचे मार्क्स हे खूप जास्त प्रमाणामध्ये हाय होते, हाय इन द सेन्स अबोव 150, अबोव 150च्या पुढं असणारी जनता आहे किंवा अबोव 145च्या पुढे असणारे, यांचे ऑन अन ॲव्हरेज 7 ते 8 मार्क कमी झालेले आहे. आणि ज्यांचे मार्क्स एक 30 ते 45च्या रेंजमध्ये होते, तर या मुलांचे एक ऑन अन ॲव्हरेज 4 ते 5 क्वेश्चन्स हे कमी झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर हे 4 ते 5 क्वेश्चन्स आणि ज्यांचे जास्त मार्क्स होते त्यांचे 6 ते 7 क्वेश्चन्स कुठेतरी या कट ऑफला खाली येण्यास मदत करत आहेत.
तर आपण फटाफट त्याकडे बघूया की ऍक्च्युली काय असू शकतं. तर बघा, ओपन मेलचा जो कट ऑफ आहे मेल संवर्गाचा, कशासाठी, एएसओ साठी, तर तो मला असं वाटतं की हा जाईन 1 ठीक आहे, दिसतंय थोडं प्रॉपरली, 145 टू 147. ज्या ओपनच्या मेलच्या जागा आहेत तर त्या आहेत 14 जागा. त्या 14 जागांसाठी मला असं वाटतं 145 टू 147 क्वेश्चन्स, नंबर ऑफ क्वेश्चन्स, एवढा हा कट ऑफ अपेक्षित आहे. ईडब्ल्यूएस साठीचा बघूया. ईडब्ल्यूएस साठीचा 132 टू 134. नंतर बघा, आपण थोडं फास्टमध्ये घेऊया कारण इथे तुम्हालाही इंटरेस्ट फक्त माझं मी जे सांगतो ते ऐकण्यात नाहीये, तुम्हाला इथे बघायचं आहे की काय कट ऑफ आपण या ठिकाणी प्रेडिक्ट करतोय. नंतर बघा, ओबीसी 142 144. नंतर आहे एससीबीसी 141 टू 143. नंतर आहे एससीचा 133 टू 136 आणि एसटी साठीचा आहे 130 टू 132. हे आहे द नंबर ऑफ क्वेश्चन्स. इंटू तुम्हाला 2 करायचे आहे, त्या हिशोबाने तुमचा कट ऑफ या ठिकाणी लागणं अपेक्षित आहे एएसओ संवर्गाचा, त्यातल्या त्यात मेलसाठी. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. पुढचा आहे एसटीआय मेल संवर्ग. तर मेल संवर्गासाठीचा एसटीआयचा आहे 145 टू 147. हा असणार आहे ओपनसाठी. बघा, एसटीआय आणि एएसओ ज्या जागा आहे 209 जागा आणि 54 जागा, या 54 जागा आता मोस्टली जी जनता आहे ती प्रिफरन्स कशाला देते त्यावर डिपेंड आहे. बऱ्यापैकी विद्यार्थी आहेत ते एसटीआयला प्रिफर करतील, बऱ्यापैकी आहेत ते एएसओला करतील, कारण एएसओ यावेळेस सिलेक्ट करण्यासाठी महत्त्वाचा पार्ट आहे, जो रोल प्ले करतोय तो आहे S16, जी ग्रेड पे मध्ये वाढ झालेली आहे. त्यानुसार आता हे सध्या सांगणंच म्हणजे अवघड आहे की खरंच मुलं एएसओला प्रिफर करतील की एसटीआयला करतील, तर तो नंतरचा आहे. तरी सुद्धा एएसओ आणि एसटीआय मध्ये फार फरक नसणार आहे, एखाद्या क्वेश्चनचाच फरक असेल, त्यापेक्षा जास्त नसणार आहे. ठीक आहे, तर बघा, ओपन साठी 145 टू 147. ईडब्ल्यूएस साठीचा आहे 128 टू 132. अर्थात या सगळ्या कट ऑफ मध्ये फक्त मला ईडब्ल्यूएस हा असा संवर्ग आहे की तो कन्फ्यूज करत आहे की खरंच एवढा लागेल की याच्यापेक्षा फार खाली लागेल, हा थोडा डाऊट आहे. कारण जे आताचे कट ऑफ जर बघायला गेलं ईडब्ल्यूएस संवर्गाचे, तर मी कन्फ्यूज आहे. बाकीच्या याच्यामध्ये माझे आकडे बऱ्यापैकी जुळतील असा माझा अंदाज आहे. तर बघूया, ओबीसी साठीचा आहे, ओबीसी साठी आहे 141 टू 144. नंतर बघा, एससीबीसी आहे सेम असेल 141 टू 143. हे अर्ध्या एखादा मार्काचा फरक असेल, अदरवाईज सेम असेल ओबीसी आणि एससीबीसी. आणि एससी साठीचा आहे 132 टू 135. आणि एसटी संवर्गासाठी जागा नाहीये, त्यामुळं हे कट ऑफ या पद्धतीने लागणं अपेक्षित आहे. नंतर बघूया आपण पुढे. बाकी काही बोलण्यात इंटरेस्ट नाहीये मला पण आणि तुम्हाला ऐकण्यात नाहीये, आपण फटाफट आकडे या ठिकाणी घेऊन चलूया. चला, यस बघा, पीएसआय सर्वांचा आवडता संवर्ग, पीएसआय मेल साठीचा आपण कट ऑफ बघतोय. तर ओपन साठी बघा 137 टू 139 या रेंज मध्ये हा कट ऑफ अपेक्षित आहे. बघा, महत्वाचं की एकाच चार जे विद्यार्थी आहेत ते ग्राउंडला एलिजिबल होणार आहेत. जर पीएसआय संवर्गाच्या ओपन साठीच्या जर जागा बघितल्या तर त्या आहेत 20 जागा. तर त्यानुसार मला असं वाटतं की या रेंजमध्ये हा कट ऑफ लागणं अपेक्षित आहे. जर 135 वाला पण कॅन्डिडेट असेल तरी सुद्धा त्यांनी सकाळ संध्याकाळ थोड्याफार प्रमाणामध्ये ग्राउंड केलेला हरकत नाहीये. या रेंजमध्ये कट ऑफ अपेक्षित आहे. नंतर बघा, ईडब्ल्यूएस साठीचा आहे मेल साठी 123 टू 126. 126 ठीक आहे. नंतर बघा, ठीक आहे, नंतर बघा ओबीसी
ओबीसी साठीचा आहे 132 134. नंतर बघा नेक्स्ट एसीबीसीचा आहे, सेम हा कट ऑफ अपेक्षित आहे. मला असं वाटतं की याच रेंजमध्ये हा कट ऑफ लागेल. नंतर बघा एससी साठी आहे, एससी साठीचा तो असणार आहे 122 ते 124. नेक्स्ट आहे एस टी साठी 116 to 120 120. बघा या रेंजमध्ये म्हणजे एकाच चार्जच्या प्रमाणामध्ये विद्यार्थी पास होणार आहे, तर या हिशोबाने कट ऑफ लागणं अपेक्षित आहे. जर या रेंजमध्ये तुम्ही असाल तर अर्थातच तुम्ही उद्यापासूनही ग्राउंडला सुरुवात केली तरी हरकत नाही. कारण ज्याप्रमाणे 29 जून पासून परीक्षा झाल्यापासून जवळपास जुलै आणि आता ऑलमोस्ट अजून 2 महिने सुद्धा पूर्ण झालेले नाही आहे, फायनल की आली. मला असं वाटतं की रिझल्ट सुद्धा फार लवकर येणार आहे, त्यामुळं तयारी करायला हरकत नाही. तुम्हाला अर्थातच इंटू 2 इकडं करायचे आहेत. जे काही एक्सपेक्टेड कट ऑफ आहे मार्क्समध्ये, हे काय आहे तर नंबर ऑफ क्वेश्चन्स. तर बघा पुढे आहे फिमेलसाठी एएसओ कट ऑफ, तर ते असणार आहे ओपनसाठी 142 142. नंतर आहे ईडब्ल्यूएस साठीचा 124 to 126. नेक्स्ट आहे ओबीसी साठी बघा 139 to 141. नंतर आहे एसीबीसी सेम असाच कट ऑफ लागेल 138 to 140. आणि एससी साठी आहे 126 to 128. आणि एस टी साठी आहे 121 to 124. तर या रेंजमध्ये जे आहेत तर हे कट ऑफ अपेक्षित आहे फिमेल संवर्गासाठी. लक्षात घ्या फिमेलसाठी एएसओ फिमेल जर बघायला गेलं तर ओपनच्या फक्त फिमेलसाठीच्या ओबीसी ओपनच्या फिमेलच्या 14 जागा आहेत, त्या हिशोबाने हे कट ऑफ अपेक्षित आहेत. नेक्स्ट बघूया एसटीआय साठी फिमेल संवर्ग. ओपनचा जो कट ऑफ असेल तर ओपनचा असेल 138 to 140. नेक्स्ट आहे पुढचा आहे 123 to 125 कोणाचा ईडब्ल्यूएस फिमेलचा. नंतर ओबीसीचा आहे 138 to 140. नेक्स्ट आहे एसीबीसीचा 138 ते 140. मला असं वाटतं की ओबीसी आणि एसीबीसी यामध्ये अर्थातच एसीबीसीचा कट ऑफ हा ओबीसी पेक्षा कमी लागणार आहे, यामध्ये कुठेही डाऊट नाही आहे. तो पण फार कमी नसेल, तो अर्धा किंवा एखाद्या क्वेश्चन्स किंवा तुमच्या मार्क्सच्या हिशोबाने पकडलं तर एखाद्या मार्क्सचाच फरक असेल, अदरवाईज त्या ठिकाणी जास्त डिफरन्स पडणार नाही आहे. नंतर बघा एसटीआय फिमेलसाठीचा आहे 120. एसटीआय एससी फिमेल 127 to 129. आणि एसटी संवर्गासाठी जागा नाहीये, तर या पद्धतीने हे कट ऑफ अपेक्षित आहे. पुढचा जो शेवटचा संवर्ग बाकी आहे पीएसआय फिमेलसाठीचा, तर तो सुद्धा आपण फटाफट या ठिकाणी कट ऑफ प्रेडिक्ट करूया. चला तर बघा पीएसआय फिमेलसाठी ओपनच्या जे जागा आहेत त्यानुसार 127 to 130 या रेंजमध्ये ज्या महिला आहेत त्यांनी फिजिकलची तयारी करायला हरकत नाहीये. नेक्स्ट बघा ईडब्ल्यूएस साठी 116 to 120 म्हणजे 116 ते 120 या रेंजमध्ये. नंतर ओबीसी फिमेल सेम असाच कट ऑफ लागेल 121 to 124. नंतर बघा एसीबीसी साठीचा आहे तो पण सेम असेल 120 to 122. नंतर बघा एससी साठी 114 to 118. आणि एस टी साठीचा आहे 108 ते 112. जर बघायला गेलं तर या रेंजमध्ये हे सगळे कट ऑफ लागणं अपेक्षित आहे. अर्थात हे माझे अंदाज आहे, प्रेडिक्शन्स आहे. अर्थात हे अंदाज मी परीक्षा नाही दिलेली आहे, तर तुमचे सगळ्यांचे जे मार्क्स आहेत तुमचे मार्क्स त्याच्यानंतर कालच्या आन्सर कीनुसार जे मार्केटमध्ये विद्यार्थ्यांचे कमी झालेले मार्क्स हे सगळे अंदाज एकत्रित करून आपण काय केलेलं आहे कट ऑफ प्रेडिक्ट केलेला आहे. मला असं वाटतं की या रेंजमध्ये जे विद्यार्थी आहे खास करून फक्त पीएसआयचीच खास गंमत आहे की यांना फिजिकल करायचं आहे. अदरवाईज तुम्ही बाकीचे संवर्गवाल्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि हे लोक असाही रिझल्ट लागेपर्यंत हे गट कची मुख्यची तयारी करत असणार आहे. जर आपले मार्क्स यापेक्षा कमी असेल
तर मला असं वाटतं आपण खूप जास्त जोमाने या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे। बघा, यापेक्षा वेगळं काही होणार नाही मला असं वाटतं, कारण आतापर्यंतचा अनुभव जर बघायला गेलं तर आमचे जे कट ऑफ आहेत ते तंतोतंत बऱ्यापैकी जुळत आहे। तर असो, सगळ्यांनी एकदा जाता जाता व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे। थांबूया आपण, धन्यवाद।